त्या स्थायी समितीचे सभासद असतात, सदस्य असतात. मुळात स्थायी समितीत विशेष समिती स्थापन झाली नाही, त्यामुळे सदस्य आणि सभापती होण्याचा प्रश्नच आला नाही. आणि त्यामुळे स्थायी समितीचे जे सभापती हे सदस्य हे विशेष समितीचे सभापती असतात, ते अस्तित्वातच नसल्यामुळे स्थायी समिती 2 नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षाखेरीज ती होऊच शकत नाही, आमचं मत आहे. हे आम्ही मत मांडलं. विशेष समिती नसल्यामुळे बांधकाम, आरोग्य, पाणी पुरवठा आणि महिला बालकल्याण ही समिती नसल्यामुळे नागरिकांवर काय परिणाम होईल काय किंवा कणकवलीवर काय परिणाम होईल काय? नाही, विविध आहे. आरोग्य आहे, शालेय शिक्षण आहे, पाणी पुरवठा आहे, बाजार कर आहे, बांधकाम आहे, महिला बालकल्याण आहे. या सगळ्यांची जाण कदाचित नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांना असेल. यापूर्वी त्यांनी अतिशय चांगली जाण असून कारभार जनतेसमोर केलेला आहे काही वर्षापूर्वी, कदाचित असेल. आणि त्यांनाही वाटत असेल की आपल्या सत्ताधारी सदस्यांमधला सुद्धा एकही सदस्य ही जबाबदारी पेलण्या एवढा कदाचित लायक नसेल, फक्त आपणच लायक आहोत. आणि म्हणून हा कदाचित निर्णय त्याने घेतला असेल. सभागृहामध्ये मगाशी ज्यावेळी चर्चा चालू होती त्यावेळी तुम्ही एक मुद्दा उपस्थित केलेला की स्थायी समितीमध्ये तुम्हाला जर इतर कोण नसेल तर तुम्ही दोघेच राहा, म्हणजे तुम्हाला त्यामध्ये भागीदार कोण लागणार नाही. तर त्यावर आज सुशांत नाईक यांनी उपनगराध्यक्षांनी उत्तर दिलं आहे की ते म्हणतायत की बंडू अरनेंना ही जी सभापती पदं होती ही भागीदारीसाठी पाहिजे होती का? नाही, आमच्या काळात आम्ही सर्वांना न्याय दिला होता, सभापती पदं दिली होती. आम्हाला दोघांना भागीदारी नको होती, बाकीच्यांना पाहिजे होती. पण ती कशा की विकास कामाच्या प्रक्रियेत सहभाग करण्यासाठी. आणि त्या निमित्ताने आम्ही ती सर्व आमच्या नगरसेवकांना ही समितीचे पदं दिली होती. त्या निमित्ताने कोण बाल विकास असेल, कोण शिक्षण आरोग्य असेल, बांधकाम असेल, असे आमचे सदस्य अनुभवी झाले. आजच आपण पहिल्याच सभागृहात तुम्ही पाहिलात की आमचे सदस्य किती अनुभवी आहेत. हे आम्ही गेल्या वेळेला जे एक्झरसाईज करून घेतलं त्याचा हा परिणाम दिसतोय, पुढेही दिसेल तुम्हाला. आणि म्हणून लोकांनी नियुक्त केलेल्या आपल्या सदस्यांना वेळोवेळी संधी देणं ही खरी म्हणजे आपली जबाबदारी असते. ती सुद्धा संधी त्यांनी दिलेली नाही, म्हणून त्यांना कोणालाच संधी द्यायची नाही. जे आपल्याला नाहीच नाही, पण त्यांनाही नाही, फक्त आपणच दोघेजण जे काय आहे ते भाऊ भाऊ मिळून खाऊ अशा प्रकारची त्यांचा म्हणजे वृत्ती दिसून येते. निवडणूक बेकायदेशीर प्रक्रिया राबवली गेली आजची, ती असा जो आरोप तुम्ही केला त्यावर त्यांनी असं मत मांडलं आहे की चिठ्ठीचा निर्णय, ईश्वरी चिठ्ठीचा निर्णय येईपर्यंत हात वर केला. निवड प्रक्रियेत संपूर्ण विरोधी नगरसेवक सहभागी झाले, त्यावेळी ही निवड प्रक्रिया त्यांना मान्य होती. मग आपल्या विरोधात निर्णय गेल्यामुळे त्यांनी हा विरोधी निर्णय घेतल्याचं त्यांनी असं म्हटलं आहे. यापूर्वी आपण सभागृहात नव्हता, कदाचित काही एकच पत्रकार होते मला वाटतं. हा मुद्दा आम्ही मांडला, लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट, नंतर आमचा मुद्दा काय होता, आमचा विरोध कशाला केला? आम्ही विरोधही नाही केला, आम्ही मतदानात सहभाग घेतला नाही. आता की स्थायी समिती गठीत करणं कंपल्शन आहे, मात्र स्थायी समिती गठीत करण्यासाठी विशेष समिती सभापती निवड होणं. आम्ही हे सांगितलं की स्थायी समितीचे सदस्य नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष असतात, त्यांची दोघांची होती, दोघांची करा, मात्र चुकीची स्थायी समिती करू नका. ती झाली तर ते बेकायदेशीर होईल. आणि जर बेकायदेशीर झाली तर यापुढे स्थायी समितीने घेतलेले सर्व निर्णय हे बेकायदेशीर ठरतील. पर्यायाने कणकवलीच्या विकासाचं नुकसान होईल, कणकवलीच्या नागरिकांचं नुकसान होईल. यापोटी आम्ही त्यांच्या घेतलेल्या निर्णयात आम्ही विरोध केलेला नाही. आमच्या सर्व सदस्यांनी, आमच्या सन्माननीय गटनेते असतील, कामतेकर असतील आणि कोणते सदस्य असतील यांनी स्पष्ट समेगा घालून असतील